या शहराचे अध्यक्ष संजय बजाज साहेब, कवठेमंकाळच्या आमच्या नेत्या अनिताताई सगरे, युवकांचे अध्यक्ष विवेक कोपरे, शहराचे अध्यक्ष राहुलदादा पवार, आमच्या मिरज तालुक्याचे नेते माननीय मनोज बाबा, पुण्याहून आलेले आमचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष सागर बाबा मिसाळ, पक्षाचे कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, त्याचबरोबर बाळासाहेब होनमोरे, वास्करप्पा शिंदे, सचिन जगदाळे साहेब, या जिल्ह्यातून सर्वच आलेले आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि आमच्या 2 दिवसाच्या विनंतीला मान देऊन या जिल्ह्यातून आलेल्या तमाम माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चाहत्यांना मी मानाचा या ठिकाणी नमन करतो आणि या ठिकाणी माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो। साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून आपण अर्थमंत्रीसारखं खातं चांगल्या अत्यंत पद्धतीने चालवतो। या अर्थ खात्यातून आपण या सामाजिक न्याय विभागाला कोट्यावधी रुपये दिले, पण कदापि आपण 9 वेळा अर्थमंत्री होता, परंतु कदापि आपल्या सामाजिक न्याय विभागाचा 1 रुपया दुसरीकडे न वळवता या ठिकाणी सामाजिक न्याय विभाग भक्कम केला। याबद्दल सामाजिक न्याय विभाग तमाम महाराष्ट्राच्या वतीनं या ठिकाणी यामध्ये जयंत पाटील साहेब यांचा मी अभिनंदनाचा ठराव करतो आणि तो टाळ्या वाजून सगळ्यांनी। साहेब, आजची जर परिस्थिती पाहिली तर सामाजिक न्याय विभागाचे जवळजवळ 450 कोटी रुपये लाडक्या बहिणींना वळवलेले। लाडक्या बहिणींना वळवण्याला आमचा विरोध नाही। आमच्या या ठिकाणी अनिताताई आहेत, आमच्या या ठिकाणी पक्षाच्या अध्यक्षा सुष्मिताताई आहेत, आमच्या संगीताताई हारगे आहेत। लाडक्या बहिणी आमच्या आहेत। या लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी आमचं सरकार आलं तर 3000 रुपये देणार होतं, अशा पद्धतीचा आमचा जाहीरनामा। परंतु या सरकारने सामाजिक न्याय विभागावर गाला घालून सामाजिक न्याय विभागाचे आणि भटक्या विमुक्ताचे पैसे पूर्ण तिकडे वळवले। आज साहेब, दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की इयत्ता 10वी मध्ये पास झालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 2000 रुपये स्वाधार छत्रपती शाहू महाराज पुरस्काराने 2 लाख रुपये दिले जात होते। आज ही योजना बंद केलेली आहे, हे पैसे देखील इकडे वळवलेले आहेत। साहेब, आपण अर्थमंत्री होता, या महाराष्ट्रातला एकही विद्यार्थी 2 लाख रुपये न घेता थांबलेला नाही, सगळे लोकांना पैसे मिळत होते। आज माझ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना, वंचितांना शिक्षणासाठी जे 2 लाख रुपये मिळत होते ते पूर्ण बंद केलेले। परदेशी जाण्याची जी स्कॉलरशिप होती ती पूर्णतः बंद केलेली आहे, त्याच्यावर घाला बसलेला। आज साहेब, महाराष्ट्र शासनाने जी.आर. काढला की आंतरजाती विवाह केले पाहिजेत, जातीमातीमध्ये कलह संपला पाहिजे, पण आंतरजाती विवाहाचं जे प्रोत्साहन अनुदान आहे ते देखील साहेब बंद केलेलं आहे। साहेब, मागासवर्गीयांच्यावर फार मोठा अन्याय आज चालू आहे। मी काय कुणावर टीका करायला या ठिकाणी थांबलेलो नाही, परंतु ज्या खात्याचे केंद्राचे मंत्री आहेत माननीय रामदासजी आठवले साहेबांना विश्वासात न घेता हे पैसे वर्ग केलेत, योजना बंद आहेत, त्यांना देखील माहीत नाही, त्यांचं स्टेटमेंट आहे। केंद्रातून येणारा सामाजिक न्याय विभागाचा फंड त्यांना माहीत नाही असं स्टेटमेंट आहे, मलाची योजना बंद झालेली माहीत नाही। म्हणजे प्रशासनात काय चाललंय। आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री जे संजय शिरसाट साहेब आहेत, यांना कल्पना न देता एवढा प्रचंड मोठा निधी वळवलेला आहे। या महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दलितांच्यावर अन्याय अत्याचार होण्यास सुरुवात झालेली। या कार्यकर्त्यांच्यावर कोणत्या पद्धतीचं कारवाई करण्याचं धाडस या सरकारमध्ये। आज आपण साहेब अर्थमंत्री असताना मी गुंटवारीचा आणि झोपडपट्टी वासियांचा महाराष्ट्राचा मोर्चा मंत्रालयावर काढला होता। आपण
मी विनंती केली, आमचे शहराचे अध्यक्ष संजय बजाज साहेबांनी त्या मोर्चाला आपणाला घेऊन आले. आज साहेब मी या ठिकाणी अभिनंदन करतो. गुंठेवारीचा जो कायदा केला तो महाराष्ट्रामध्ये गुंठेवारीची नावं 7-12 नावल्याचं काम जे केलं ते माननीय जयंत पाटील साहेब यांनी केलंय. त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करा. मी एक सर्वसामान्य झोपडपट्टीमध्ये राहणारा रहिवासी आहे. झोपडपट्टी वाशांची नावे 7-12 लावण्याचं काम या ठिकाणी मंत्रालयावर मोर्चा काढला. साहेबांनी शिष्टमंडळ घेऊन आम्हाला मंत्र्यांना भेटवलं, याचा कायदा करायला लावला. आज जर महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टी वाशांना जर 7-12 सिटी सर्वेला लावण्याचं काम प्रोसेस साहेब चालू आहे. आमचे बजाज साहेब या ठिकाणी आहेत. ही प्रक्रिया चालू असताना आता मी कुणावर टीका करत नाही. आपल्या महापालिकेच्या आयुक्त साहेबांना आपल्या महापौरांना सांगायला सांगितलं की आबा झोपडपट्टी वाशाचं काम करतात आणि याची जी कमिटी आहे त्यांच्यावर नाव घाला. माझं नाव त्या ठिकाणी घालण्यात आलेलं नाही. ते म्हणाले की कमिटी भाजपवाल्यांनी केले. बजाज साहेब आले, आपला फोन केला आणि आयुक्त साहेबांनी या झोपडपट्टी वाशाची जी शासनाची कमिटी आहे त्या कमिटीवर माझं नाव घातलं. आज सांगली शहरामध्ये झोपडपट्टी वाशांना जे 7-12 नावं लागायला लागलेले आहेत, आज काम चालू झालेलं नाही. त्याचं संपूर्ण श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबाचा आहे, जयंत पाटील साहेबांचा. साहेब आमची एक कळकळीची मागणी आहे, मी जास्त बोलत नाही. आज आपण महापालिकेमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या माझ्या पत्नीला आपण उमेदवारी दिली. आपण समाज कल्याण सभापती पद दिलं आणि त्या काळामध्ये या महाविकास आघाडीच्या कामाला सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी आपण 1 कोटी रुपये दिले आणि त्यांचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं आपण मोठा निधी दिला आणि त्याचं उद्घाटन आपण केलं. या शहरामध्ये वाळनेचा आपला विजयनगरचा भाग आहे. अहिल्यामाता होळकरांचं राष्ट्रीय स्मारक करण्याचं काम साहेब आपणच केलं. आपल्या सभागृहात ठराव झाला आणि या स्मारकाला जवळजवळ 10 ते 15 कोटी रुपये खर्च करून आपल्या देशाचे आणि आपल्या सर्वांचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, मंत्री, खासदार शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये हजारो लोकांचा या ठिकाणी मेळावा घेऊन आपण उद्घाटन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केवळ फुले शाहू आंबेडकर अहिल्यामाता होळकर यांचं नाव घेत नाही, तर हे नाव न घेता त्यांचं प्रत्यक्षात कृती करण्याचं काम आमचे पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांनी केलं. आपणा सगळ्याला कल्पना माहीत पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाड्यांना देण्याकरता प्रचंड मोठं आंदोलन झाले. या देशाचे नेते आणि त्या तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेबांना फार प्रचंड त्रास झाला. जयंत पाटील साहेब त्यावेळेला सभागृहामध्ये होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या मराठवाड्याला देण्याकरता फार मोठं प्रचंड केलं आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आहे, पवार साहेबांचं आणि जयंत पाटील साहेब. आपणाला माहीत आहे माझ्याबरोबर लोंढे होते, कुमार लोंढे मामा. आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं जे मुंबईला स्मारक आहे या ठिकाणी भेट द्यायला गेलो. मुंबईला आम्ही मेळाव्याला आलो होतो आणि त्या ठिकाणी भेट द्यायला गेलो. तिथं नामदेव साठे नावाची व्यक्ती तिथं आहे. आम्ही म्हटलं याचं काय आहे, पुढं काय? ते नामदेव साठेने आम्हाला सांगितलं या स्मारकाचे पैसे सगळे, ही जागा खाजगी एका ठेकेदाराची होती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या स्मारकाचे संपूर्ण पैसे जे आहेत ते शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब अर्थमंत्री असताना या जागेचे कोट्यवधी रुपये भागवले. हे आमचं पार्टीचं काम आहे पुण्यामध्ये. आणि या स्मारकाला जवळजवळ 1000 कोटी रुपये धरले त्यावेळेला साहेब अर्थमंत्री असताना. लहुजी साळवेचं स्मारक करण्याकरता पुण्यामध्ये 100 कोटी रुपये धरले. केवळ आमची सत्ता असताना, जयंत पाटील साहेब अर्थमंत्री असताना आम्ही ज्या ज्या वेळेला मागणी घेऊन गेलो ती एकही मागणी आमची परत पाठवलेली नाही. सगळ्या मागण्या मंजूर केल्या. आज महाराष्ट्रामध्ये दलित वस्त्यामध्ये जी कामं होतात कोट्यवधीची
ते केवळ अर्थमंत्री जयंत पाटील साहेब असल्यापासून त्याची वेगळं हेड तयार करावं. पूर्वी समाज कल्याण जो विभाग आहे याला स्वतंत्र अधिकार नव्हते, पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर साहेबांनी या समाज कल्याण विभागाला स्वतंत्र अधिकार देऊन त्यांना दलित वस्तीमधले कामं करण्यासाठी सुचवलं. आमची एक कळकळीची विनंती आहे साहेब, आज जातीचा दाखला काढण्याकरता 50 सालचे पुरावे मागले जातात. 1949 फार प्रचंड अवस्था आहे. त्या काळी कुठल्या रानात, कुठल्या झोपडीत, कुठल्या फुटपाथवर कुठं जन्म झाला रेकॉर्ड नाही, तर त्या 50च्या ऐवजी 1965 पासून नोंदी चालू झाल्या. तो पुरावा ग्राह्य धरून आमच्या या ठिकाणी केला पाहिजे. साहेब, दुसरं एक तुमचं अभिनंदन करतो. आमच्या मांगार्डी समाज या ठिकाणी आलेला आहे. मांगार्डी समाजाला जातीचे दाखले मिळत नव्हते. आमच्या सामाजिक न्याय विभागाचे या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष जयदेव गायकवाड साहेब आहेत पुण्यामध्ये, आणि आपणाला मी समाज भेटवल्यानंतर विना पुरावे जातीचे दाखल्याचं काम आपण करायला सांगितलं आणि आज जातीचे दाखले द्यायचं काम सुरू झालं. हे काम शरदचंद्र पवार पक्षाचं आहे. सगळ्यामध्ये महत्त्वाचं जे आहे, आज जात पडताळणी कार्यालय साहेब, आपण अर्थमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय विभागाचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यालय काढली आणि आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये एक कार्यालय काढलं. आम्ही, माझी पत्नी त्यावेळेला समाज कल्याण सभापती होती, आम्हाला घेऊन ते कार्यालयाचं आपण उद्घाटन केलं. पण आज जात पडताळणी कार्यालयामध्ये जाचकाठी लावून या जात पडताळणीला खो घालण्याचं काम करायला लागलेलं आहे. प्रचंड जाचकाठ लागते. आज जातीचा जात पडताळणी जर त्रुटी बंद करून तातडीने महसूल पुरावा मागतात. 1950 सालचा जर आमचं घरच नसेल, आमचं शेतच नसेल, तर आम्ही महसूल पुरावा कुठून देणार साहेब? तर ती जाचकाठ रद्द करावी. जातीच्या दाखल्यामध्ये ज्या पद्धतीनं ओबीसी समाजाला रेशन कार्ड आणि आधार कार्ड आणि तिथला महसूल पुरावा दिल्यानंतर जातीचे दाखले देतात, त्याच पद्धतीने अनुसूचित जातीतल्या सर्व लोकांना जातीचे दाखले देण्याचं काम या ठिकाणी आपण करायला पाहिजे. आज साहेब दादासाहेब गायकवाड योजना आपल्या काळामध्ये मागासवर्गीयांना 2 एकर बागायत आणि 4 एकर जिरायत जमीन दिली जात होती, सबलीकरण योजना. तर यामध्ये आज एवढ्या त्रुटी करून ठेवलेल्या आहेत की आपलं सरकार गेल्यापासून एकाही लाभार्थीला या दादासाहेब गायकवाड योजनेचा आपल्याला लाभ मिळत नाही. तर ही योजना खरोखर जर मागासवर्गीयांना शेती द्यायचं काम करायचं असेल तरी जाचकाठ आपली रद्द केली पाहिजे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं आमचे या ठिकाणी जयदेव अण्णा आहेत, आपलं सत्ता होती, सामाजिक न्याय विभागाची बैठक बोलवली होती, आपण स्वतः हजर होता. धनंजय मुंडे या ठिकाणी समाज कल्याण मंत्री होते, स्वतः आपण होता. त्यामध्ये जयदेव अण्णांनी मागणी केली की या महाराष्ट्रामध्ये जे मारवाडा, चांबारवाडा, मातंगवाडा, ढोरवाडा ही जी नावं आहेत, ही नावं बदलून त्या जे महापुरुषाची नावं द्या आणि त्या पद्धतीनं हे नाव बदलण्याचं जर काम कुणी केलं असेल तर हे आपल्या पक्षानं केलेलं आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय आपल्या पक्षाला आहे. माझी एक कळकळीची विनंती आहे साहेब, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा केवळ फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत नाही, तर त्या विचारानं काम करण्याचं आपण स्वतः आणि आपले राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब काम करतात. तर सामाजिक न्याय विभागांना भक्कम अशी ताकद देऊन या विभागाच्या ज्या अडचणी आहेत त्याची स्वतंत्र एक बैठक लावून या मंत्रालयामध्ये आणि शासकीय कार्यालयामध्ये ज्या अडचणी आहेत, मला बरंच बोलायचं आहे पण अनेक वक्ते बोलणार आहेत. आज वेगवेगळ्या महामंडळाचे कर्ज दिले जातात साहेब, सरकारी जामीनदार मागतात, शेतीचं जामीनदार मागतात, मी कुठनं देणार?
माझ्या गरीबाकडे कुठला नोकरदार आणणार, शेतच नाही, घरच नाही, काय देणार? तर ही एक जाचं काटं रद्द करावी, अशा पद्धतीचं मी एक मागणी करतो. आणि सर्व तमाम सांगली जिल्ह्यातल्या एका दिवसात बोलवल्या नंतर आपण आला, त्याबद्दल तुमचा फार फार ऋण आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष 24 तास फोन चालू ठेवून येणाऱ्या अडचणीला रात्री अपरात्री फोन करा. माननीय जयंत पाटील साहेबाचा एक सेवक म्हणून आपली सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आपला सर्व, मी केवळ सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष आहे म्हणून केवळ मागासवर्गीयाचं नाही, एखाद्या आपल्या जत सारख्या ठिकाणी विवेक कोकरेनं साहेब सांगितलं की सांगली जिल्हा कार्यालय या ठिकाणी येते आहे आणि आमच्या कार्यकर्त्याचं एक काम आहे. साहेब आपण माणूस पाठवा, मी 24 तास काम करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा तळागाळात करण्यासाठी मी माननीय जयंत पाटील साहेबांचा एक सेवक म्हणून तळागाळात काम करण्याचे मी या ठिकाणी काम करणार आहे. आपण सगळ्यांनी तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद मला काम करण्यासाठी द्यावे, एवढं बोलतो आणि मी थांबतो. जय भीम, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.